जावळे सरांच्या व्याख्यानासाठी किंवा मार्गदर्शनासाठी तुमच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा उत्सुक आहोत. कारण जेव्हा 2003ला जावळे सरांचा इंटरव्ह्यू होता UPSCचा, तेव्हा त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं तयार केलेली होती. पण 15 मिनिटांमध्ये ते पॉईंट टू पॉईंट इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडले आणि 205 गुण मिळवून त्यांनी षटकार लगावला. त्यामुळे मला आजही अशी खात्री आहे की त्यांनी काही चौकट तयारी केली असेल बोलण्यासाठी, पण ते अतिशय उत्स्फूर्तपणे बोलतील आणि सगळ्यांना एक चांगला वेगळा अनुभव आपल्याला मिळेल. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नितीन जावळे सर यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. माननीय जावळे सर. मंचासीन मान्यवर आणि इथे माझ्यासमोर उपस्थित असलेले यशस्वी विद्यार्थी परीक्षार्थी आणि असे परीक्षार्थी जे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचून यशस्वी होऊ शकले नाही, आणि अशी मुलं की ज्यांच्या डोळ्यात मी स्वप्न बघतो आहे काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. 11 वर्षापूर्वी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा एक अशिक्षित आईवडिलांच्या मुलाचा असा सत्कार झाला. भारतामध्ये ऑल इंडिया 56 रँक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार झाला. आणि 11 वर्षानंतर इथे यशस्वी मुलांचा सत्कार करण्याची मला जी संधी भेटते, मला वाटतं एक सर्कल कंप्लीट झालं आहे आणि मला खूपच धन्य वाटतं आहे. माझा सिव्हिल सर्व्हिसेसचा जो प्रवास तो खूप विलक्षण आणि विचित्र आहे. मे बी जितके आपण ऐकले ते अनुभव त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आहे, पण तरीही समान आहे. याचे साक्षीदार आहेत भूषण देशमुख, ज्यांच्या आम्ही एकत्र बसून अभ्यास करत होतो. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ह्या बाबतीत मी मेडिकल कॉलेजला होतो, इंटर्नशिपच्या शेवटच्या महिन्यापर्यंत माहिती नव्हती. ऑफकोर्स IAS IPS काय असतं, UPSC काय आहे, पण एक करिअर म्हणून मी कधीच बघितलं नव्हतं. हे एक ॲक्सिडेंट, हे अचानक घडलं. माझी एक मैत्रीण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होते. इंटर्नशिपला आम्ही वॉर्डमध्ये एकत्र बसलो होतो. तिच्याकडे SISE मुंबईमध्ये जे आहे त्याचं ब्राउचर होतं, सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा सिलेबस होता. तो सिलेबस बघून एक ठिणगी उठली मनामध्ये. त्याची पार्श्वभूमी सांगतो. लहानपणापासून वाटायचं की काहीतरी भव्य दिव्य करावं, आपण असं करावं की आपलं नाव व्हावं, समाजासाठी चांगलं करावं. अभ्यासातही हुशार होतो, त्यामुळे जितकेही माझे घरची परिस्थिती कशीही असली तरी माझे लाड पुरवले जायचे आणि मलाही माहिती होतं की जोपर्यंत मी चांगला अभ्यासात तोपर्यंतच लाड पुरवले जाणार. पण ते भव्य दिव्य नेमकं काय हे मी जो प्रसंग तुम्हाला सांगितला आता, इंटर्नशिपला वॉर्डमध्ये बसलो होतो, तोपर्यंत कळाला नव्हता. ज्याला धोपट मार्ग आपण म्हणतो, बीटन पाथ. आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी हुशार मुलांनी सायन्सच घेतलं पाहिजे, सायन्स घेऊन डॉक्टर किंवा इंजिनियर, माझं गणित कच्चं, इंजिनिअरिंग गेलं, डॉक्टरच व्हायचं, हेच पर्याय असायचे. आणि जो हे करत नाही तो एकतर ॲव्हरेज विद्यार्थी किंवा जो गुणवान विद्यार्थी आहे त्याने हे जर नाही केलं तर हा मूर्ख. अशा प्रकारचं धोपट आयुष्य किंवा एक शिक्षणाचं आपलं एक मार्ग मी अवलंबला होता. आणि जेव्हा मेडिकल कॉलेजला फर्स्ट इयरलाच मला जाणवलं की मजा येत नाही, मला जे करायचं आहे मला ॲट होम वाटत नाही आहे. पण ते तसंच चाललं, मनात संघर्ष चालला. शेवटचा महिना इंटर्नशिपचा, त्यावेळी जेव्हा ते बघितलं UPSCचा सिलेबस, SISEचं ब्राउचर, तेव्हा एक अनुभूती आली मला ट्रू लव सापडण्याची. जेव्हा म्हणतो दिस ट्रू लव, तेव्हा मला एक स्पार्क, एक ठिणगी आली मनात की हेच तर मी शोधत होतो, मला हे करायचं होतं आणि मला हे सापडलं. त्यावेळेपासून ठरवलं आता ट्रू लव झालं आहे, कसंही करून ह्याला पटवायचं, अचीव करून दाखवायचं. त्या मोमेंटपासून जे रिअलायझेशन झालं हे मी यासाठी सांगतो आहे की ह्यामध्ये काय भव्य नाही आहे. एक मी कसं काय माझा प्रवास चालू झाला UPSCचा त्याचं हे वर्णन आहे.
हे एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला इथे जिथे असंख्य मुलं बसलेत, ज्यांच्या डोळ्यात इतके मोठे मोठे स्वप्न दिसत आहेत, तुम्हाला तुमचे स्वप्न तोपर्यंत गाठता येणार नाही जोपर्यंत तुमच्या मनात ते रिअलायझेशन येणार नाही. हे ड्रायव्हिंग फोर्स असतो. जितकी ही मुलं बसली तिथे, हजारो मुलं बसलेत, मला पूर्ण खात्री आहे की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जॉब मिळवण्यासाठी येत नाहीत. तुम्ही जर ठरवलं तर कुठेही जॉब मिळणं काही अवघड नाही आहे. नोकरी मिळवण्यासाठी येत नाही. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न आहे की काहीतरी चांगलं करून दाखवायचं. असाच माझा प्रवास सुरू झाला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी मेन्स दिली. मेन्सच्या पुढं जाता आलं नाही. सेकंड अटेम्प्टमध्ये चुका केल्या नाहीत फर्स्ट अटेम्प्टच्या, आणि सेकंड अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 56 मिळून ओरिसा काडरमध्ये रुजू झालं. माझा जो बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, ज्याला हंबल बॅकग्राऊंड म्हणतात, किंवा आईवडील अशिक्षित असणं, दारिद्र्य असणं वगैरे, ह्याचा मी जाणीवपूर्वक बाव कधीच करत नाही, कारण ह्या गोष्टी न्यून असतात. ह्या गोष्टीला फारसं महत्त्व नाही आहे. ह्याचं भांडवल तुम्ही काही दिवस करू शकता, काही वर्ष करू शकता. 11 वर्षानंतर तर मला मुळातच अधिकार नाही या गोष्टीचं भांडवल करायचं. फक्त एक जे फॅक्ट आहे तुमच्यासमोर मी उपस्थापन करतो आहे. तर असा माझा प्रवास सुरू झाला. प्रयत्न करत गेलो, लिटमस टेस्ट देत गेलो स्वतःची, की SISCची एक्झाम पास होणं एक लिटमस टेस्ट होती. झालो पास. अजून कॉन्फिडन्स वाढला. प्रिलिम दिली. फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्रिलिम पास झालो. तेव्हा तर पूर्ण ठाम विश्वास झाला की नाही, मी करू शकतो. आणि जर मी करू शकत नाही, ते निव्वळ, जर समजा सगळी मेहनत करूनसुद्धा जर माझ्यात यश आलं नाही, ते निव्वळ बॅड लक असणार आहे. पण मी करू शकतो. हे रिअलायझेशन महत्त्वाचं आहे. त्यानंतर ओरिसासारख्या राज्यामध्ये, ज्याला मी माझ्या पोस्टिंग्सला मी नेहमी होतं बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करत आलो आहे मी, सगळ्या नक्सल अफेक्टेड एरियामध्ये. मलकानगिरीसारखा जो वन ऑफ द मोस्ट नक्सल अफेक्टेड एरिया आहे, तिथं मी काम करू शकलो विदाऊट, म्हणजे ज्या मलकानगिरी असं जसं आपलं महाराष्ट्रात आपण म्हणतो गडचिरोलीला लागूनच आहे मलकानगिरी. गडचिरोली, दंतेवाडा, मलकानगिरी. तिथं ज्याची पोस्टिंग झाली तर पहिलं लोकांच्या मनात येतो, हे काय पनिशमेंट पोस्टिंग आहे की काय. ऑफकोर्स घर सोडल्यानंतर, महाराष्ट्र सोडल्यानंतर दुसऱ्या स्टेटमध्ये गेल्यावर काही फरक पडत नाही, कुठलाही जिल्हा. मलाही विचारायचे लोक की कुछ पंगा हुआ क्या मलकानगिरी भेजा. मला आश्चर्य वाटायचं असं का म्हणतात, कारण मी एन्जॉय करत होतो. अशा ठिकाणी, अशा पोस्टिंगमध्ये तुम्ही तेव्हाच एन्जॉय करू शकता जेव्हा तुम्हाला खरोखर रिअलायझेशन असतं की हेच माझं करिअर आहे, मला हेच करायचं आहे. त्यामुळे जितकेही आता सक्सेसफुल कॅन्डिडेट्स माझ्यासमोर बसलेत, त्यांना मी हेच सांगू शकतो की तुमची जितकी मी आता भाषणं ऐकलेत, इतकं भन्नाट भाषणं देतात, नक्कीच तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डला पूर्ण वेडं करून सोडलेलं असणार आहे. आणि तुमचं भाषण ऐकून मला न्यूनगंड व्हायला लागला आहे की माझ्याकडे म्हणजे तुमच्या इतकं बोलण्यासारखं आहे का नाही. UPSCचं अभ्यास करताना आमच्या वेळी फारसं इतकं वातावरण नसायचं महाराष्ट्रामध्ये. मी काही पॉईंट्स नोट केल्यात, फक्त जे तयारी करतात त्यांना कुठलाही पॉईंट मिस होऊ नये हे सांगण्यासाठी. सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणतः त्या काळी असा समज होता की UPSC पास होणारे मुलं नर्मदेच्या वरचे असतात किंवा मग कावेरीच्या खाली, बाकी इतरांचं काम नाही ते. हा एक गैरसमज. दुसरा गैरसमज हा की पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतच नाही कोण, 2-4 वाऱ्या कराव्या लागतात तेव्हाच पास होतो. आणि त्यानंतर की दिल्लीत गेल्याशिवाय तुम्हाला कधीच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. ह्या अशा संकल्पना, भ्रांत संकल्पना ह्यासाठी निर्माण झाल्या होत्या कारण महाराष्ट्रात तसं वातावरण नव्हतं. आणि अशा प्रकारचं युनिक अकॅडमीचं मुद्दामून नाव घेतो एवढ्यासाठी की मी युनिक अकॅडमीला त्यांच्या फॉर्मेटिव्ह इयर्सपासून बघितलं आहे. भूषण देशमुख माझ्याबरोबर प्रिपरेशन केली त्यांनी. आजच्या मी 11 वर्षानंतर जेव्हा बघतोय, महाराष्ट्रात वातावरण पूर्ण बदललं आहे. तुम्ही लोक खरोखर भाग्यवान आहात की तुम्हाला गायडन्ससाठी एक सेटअप आहे महाराष्ट्रामध्ये, वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही बघत असाल की मागच्या 10-15 वर्षात महाराष्ट्रीयन्सचा इनटेक वाढला आहे सर्व्हिसेसमध्ये.
प्रयत्न करताना, विशेषतः सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा प्रयत्न करताना परिश्रम, मेहनत खूप महत्त्वाची असते. आता ह्या मेहनतीला आपण तासामध्ये कॅल्क्युलेट करणं चुकीचं आहे. 18 तास, 16 तास, 14 तास, वॉटेवर, ज्याला जितकं झटता येईल त्याने तितकं झटावं. त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, आणि मी हे यांना सांगतो आहे जे आता ट्राय करणार आहेत, दिशा. चुकीच्या दिशेने तुम्ही कितीही गदामजदुरी केली, तुम्ही डेफिनेटली यशापासून कोसो लांब असणार आहे. दिशा खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही प्रिपॅरेशन कराल तेव्हा तुम्ही दिशा आखली पाहिजे. आता तुम्ही ते बसलात, तुमच्यासमोर एक तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे स्वतःसाठी की 3 वर्षांनंतर मी कुठे असला पाहिजे. आपण मुळात हीच प्लॅनिंग आपली फिसकटते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जे मुलं UPSCची प्रिपॅरेशन करतात, भरघोस पास होतात, ते हुशार आहेत, काही डाऊट नाही. पण आपण त्यांच्यापेक्षा कमी हुशार आहोत असं अशातला भाग नाही. आपलं कुठं चुकतं, नियोजन चुकतं आपलं. आपण प्लॅन करत नाही. पहिलं प्लॅनिंग आपण हे करत नाही की मी करतो आहे कशाला आहे. एवढा खटाठोप सिव्हिल सर्व्हिस एक्झामची तयारी मी कशाला करतो आहे. का लाल दिवा बघून करतो आहे, का पावर दाखवणारा कुठला बाबू बघितला त्याच्यासारखं व्हायचं म्हणून करतो आहे, की अजून काय. ही दिशा महत्त्वाची आहे, ही प्लॅनिंग महत्त्वाची आहे. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केली, जसं मी उदाहरणार्थ सांगतो की आमच्या बॅचमध्ये आमचा वन ऑफ द स्मॉलेस्ट बॅच होता UPSCचा, 216 ऑल सर्व्हिसेस कंबाईंड, IAS 60, IPS 50. याच्यामध्ये पण पहिले 10 जे होते ती मुलं फर्स्ट अटेम्प्टवाली होती. फर्स्ट 7, नॉट फर्स्ट 7, 7 अमॉंग द 10 वर फर्स्ट अटेम्प्ट. आम्ही जेव्हा त्यांना विचारायचो की काय कसं केलं, त्यांचं प्लॅनिंग चालू होत होतं अगदी 10वी झाल्यापासून. तेव्हापासून त्यांनी मनात निश्चय केला असता आपल्याला हे करायचं आहे. त्यांच्याकडे मे बी ते तसलं अभ्यासाचं कल्चर आहे, दिशा आहे, म्हणून त्यांनी आपला जो प्लॅन आहे, करिअर प्लॅन, बरोबर त्यांनी आखला होता. मी माझं उदाहरण सांगितलं होतं एवढ्यासाठीच की माझा किती चुकीचा प्लॅनिंग होतं हे तुम्हाला सांगायला. ह्याच्या इन्स्पायर्ड ऑफ दॅट मी केलं हे सांगण्यासाठी नाही, हे सांगण्यासाठी की किती चुकीचं प्लॅनिंग होतं. त्यामुळे तुम्ही इथे बसलात, तुम्हाला माझं कर्तव्य तुम्हाला हे सांगणं की तुमचं नियोजन चोख असलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की 3 वर्षांनंतर तुम्ही कुठे असला पाहिजेत ह्याचं पहिलं व्हिज्युअलाइज करा, त्याचं प्लॅनिंग करा. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन इतकं कॉम्पिटिशन आहे, कुठलंही, म्हणजे ते UPSC असावं किंवा MPSC, लाखो मुलं असतात. एकदम अनलाईक ग्रॅज्युएशन किंवा जिथे अमुक टक्केवारी मिळाल्यावर तुम्ही पास, इथे वेगळं असतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. तुम्ही थांबलात तर मागचा पुढे जातो. तुम्हाला काय पाहिजे तर व्हॉट डू यू नीड. एक गोष्ट मी सांगतो आहे अनुभवावरनं, मुंबईच्या लोकल ट्रेनची गर्दी तुम्हाला माहिती आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पीक आवर्समध्ये जर चढायचं असेल तुम्हाला मधल्या स्टेशनमध्ये, तुम्हाला मनात ती डिटर्मिनेशन लागते की मी काहीही करून आतमध्ये शिरणार. जर तुमच्या मनात असा विचार आला की मी चढू शकतो का नाही, इतकी गर्दी आहे, कसं चढू, काय चढू, तुम्ही प्लॅटफॉर्मच्या वरच राहणार, आतमध्ये कधीच जाऊ शकणार नाही. सिमिलरली सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन किंवा कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही जेव्हा तयारी करतात, हे स्पिरिट पाहिजे तुम्हाला की मला करायचंच, दुसरं काही नाहीच आहे. मी जर 2 अटेम्प्टनंतर 3 अटेम्प्टनंतर जर फेल होईल तर काय, सोडून द्यायचं, विचारच नाही करायचा. बरोबर रस्ता सापडतो. जो मेहनत घेतो, जो नॉलेज एकवटतो, तो कधीच वाया जात नाही. हे स्पिरिट पाहिजे, हे डिटर्मिनेशन पाहिजे. आणि ऑफकोर्स एवढं सगळं प्रयत्न केल्यानंतर पण शेवटच्या टप्प्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा लक हा खूप महत्त्वाचा असतो भाग. की आम्ही पास झालो आणि जे पास होऊ शकले नाही ते आमच्यापेक्षा कमी इंटेलिजंट नव्हते, पण लकचा फॅक्टर येतो इथे. पण एकच गोष्ट सगळ्यांना परत सांगू इच्छितो. इंग्लिशमध्ये एक कोट आहे आणि जे माझ्या एका इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्समध्ये पण शेवटचं वाक्य मी लिहिलं आहे, द हार्डर आय वर्क द लकियर आय गेट. आपल्या हातामध्ये आपण आपलं परिश्रम आणि पराकाष्ठा हेच आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळं आपण परिश्रम करावे आणि लेट डेस्टिनी प्ले इट्स पार्ट. शेवटी परत एकदा मी सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे त्यांना, तुम्ही एक खूप मोठी परीक्षा पास झालात, भारतामध्ये एक रँक काढून तुम्ही सिलेक्ट झालात,
खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप आनंदी राहणार तुम्ही हे फिलिंग घेऊन, काही बरेच वर्ष राहणार. पण ह्या पुढे तुमची परीक्षा खरी चालू होते. UPSC का तुम्हाला एवढं अभ्यास करायला होते? कारण आयुष्यभर तसाच स्ट्रेस तुम्हाला सहन करायचा आहे. ज्या प्रकारचं वातावरण आपण बघतोय, ह्या वातावरणामध्ये आम्ही ॲज अ एक्सपिरियन्स्ड ब्युरोक्रॅट, मी सांगतो तुम्हाला पर्सनल एक्सपिरियन्सवरनं, की ज्याला सिनिकल म्हणतात इंग्लिशमध्ये, निराशावादी होऊन जातं, की नथिंग कॅन बी चेंज्ड, हे असंच राहणार आपण किती खटाटोप केला तरी. हे जे सिनिसिझम आहे, यू हॅव टू गार्ड युअर सेल्फ अगेन्स्ट दिस सिनिसिझम. आणि आज मी जितके सक्सेसफुल कॅन्डिडेट त्यांना एक चॅलेंज देतो, की बघूया 30 वर्षांनंतर कधी तुमच्यावर भेट झाली, तुम्हाला मी विचारेल की तुम्ही तुमच्यातला स्पार्क जिवंत ठेवला का? आणि जर असेल तर डेफिनेटली मला खूप आनंद होईल. आणि आजही सिव्हिल सर्व्हिसेस, बेस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स, बेस्ट ऑफ द टॅलेंट्स इट इज अट्रॅक्टिंग, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे नवीन पीक आलं आहे ह्या वर्षीचं UPSC सिव्हिल सर्व्हिसचं, त्यांच्याकडे बघून मी स्वतःच प्रेरित झालो आहे. आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा त्यांना, आणि युनिक अकॅडमीलाही शुभेच्छा की इतकं चांगलं तुम्ही पीक यावर्षी काढून दिलं देशासाठी. धन्यवाद.